कारण एप्स्टीन फाईल्समुळे ट्रम्प यांची प्रतिमा अमेरिकेत प्रचंड डॅमेज झालेली हे अख्ख्या जगाला माहिती आहे. हे सगळं त्यांनी फक्त निवडणुका जिंकण्यासाठी आणि स्वतःची इमेज उजाळून काढण्यासाठी केलंय. आतापर्यंत ट्रम्प यांनी 7 देशांवर 622 बॉम्ब टाकले. सरहद पर तणाव है क्या, पता करो कहीं चुनाव है क्या. राहत इंदोरींचा हा शेर सध्याच्या इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल युद्धाला तंतोतंत लागू पडतो. नेते निवडणुका जिंकण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतात हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. जे डोनाल्ड ट्रम्प युद्ध थांबवण्याचं आश्वासन देऊन सत्तेत आले, तेच ट्रम्प अमेरिकन मतदारांना कसं गंडवतायत हेही तुम्हाला याच व्हिडिओत कळेल. अमेरिका स्वतःचं वर्चस्व टिकवण्यासाठी किती खालच्या थराला जाऊ शकतो हेही तुम्हाला याच व्हिडिओतून पाहायला मिळेल. आज इराणचा नंबर लागलाय, कदाचित उद्या आपलाही लागू शकतो. कारण महासत्तेच्या सिंहासनावर बसलेला ट्रम्प नावाचा माणूस स्वतःला जगाचा बॉस समजतोय. त्याला वाटेल तसं वागतोय. नोबेल प्राइज मागणाऱ्या डोनाल्ड ट्रम्पने जगाला थेट तिसऱ्या महायुद्धाच्या दरीत ढकललंय. हे सगळं त्यांनी फक्त निवडणुका जिंकण्यासाठी आणि स्वतःची इमेज उजाळून काढण्यासाठी केलंय. असं मी का म्हणतोय तेच या व्हिडिओतून सविस्तर समजून घेऊयात. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक मोठमोठी आश्वासनं दिली होती. त्यातलं एक मोठं आणि महत्वाचं आश्वासन होतं की मी जगभरातील युद्ध थांबवीन. जगातल्या वेगवेगळ्या देशात असलेल्या आपल्या सैनिकांना मी घरी परत आणेन. लोकांना ही घोषणा नवीन वाटली, कारण अमेरिकन मतदार हुशार आहेत. त्यांनी कायम युद्ध टाळलंय. त्यांनी कायम विध्वंसाच्या विरोधात भूमिका घेतलीय. पण अमेरिकन नागरिकांची फसवणूक झाली, कारण ट्रम्प सत्तेत बसल्यावर भलतंच घडलं. आतापर्यंत ट्रम्प यांनी 7 देशांवर 622 बॉम्ब टाकले. हो, युद्ध थांबवण्याचं आश्वासन देणाऱ्या ट्रम्प यांनी आतापर्यंत 7 वेगवेगळ्या देशांवर 622 पेक्षा जास्त बॉम्ब टाकले. सोमालिया, यमन, इराक, सिरिया, नायजेरिया, व्हेनेझुएला आणि आता इराण अशा तब्बल 7 देशांवर ट्रम्पने हल्ले केले. आणि आता तर इराणवर हल्ला करून त्यांनी जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलंय. बरं, इराणवर अमेरिका आणि इस्रायलने हल्ला केला आणि हल्ल्याचं कारण काय सांगितलं तर म्हणे प्री इम्पेटिव्ह अटॅक, म्हणजे इराण पासून आम्हाला मोठा धोका होता, तो धोका वेळीच रोखण्यासाठी हा हल्ला केला गेला, असं त्यांचं मत आहे. म्हणजे समजा तुमच्या शेजारी राहणाऱ्या एखाद्या माणसावर तुम्ही हल्ला केला का, तर त्याच्यापासून तुम्हाला भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो या शंकेवर. हे चालेल का बरं? अगदी असंच काहीसं अमेरिका आणि इस्रायलने इराण सोबत केलंय. पण प्रश्न असा आहे की हा हल्ला इराणच्या धोक्यामुळे केला की मग नोव्हेंबर 2026 मध्ये होणाऱ्या अमेरिकन निवडणुका जिंकण्यासाठी, की मग एप्स्टीन फाईल्स मध्ये आलेलं नाव जगाने विसरून जावं म्हणून? तर तेही समजून घेऊयात. ट्रम्प यांची एक स्टाईल आहे. त्यांना एखादा देश आवडला नाही की तिथे लोकशाही वाचवण्याच्या नावाखाली ते थेट हल्ला करतात. त्यांचा आतापर्यंतचा इतिहास बघा. 2025 साली ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळानंतर अमेरिकेने अनेक देशांमध्ये हवाई हल्ले केले. वेगवेगळ्या संशोधन संस्थांच्या आकडेवारीनुसार ट्रम्प यांनी पहिल्या वर्षातच 600 पेक्षा अधिक एअर स्ट्राईक केल्या. त्यापैकी सोमालियात 125 पेक्षा जास्त एअर स्ट्राईक झाल्यात. यमनमध्ये हौती बंडखोरांविरोधातही अमेरिकेनं मोठी मोहीम सुरू केली होती. अमेरिकेच्या एअर स्ट्राईक मध्ये तिथेही 30 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले होते. इराकमध्येही अमेरिकेनं ISIS कमांडर आणि दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केल्यात. सिरियातील ISIS आणि इराण समर्थित गटांवरही ट्रम्पने ड्रोन आणि हवाई हल्ले केले. इराणचं हे युद्ध सुरू आहे त्यापूर्वीच 2025 साली अमेरिकेनं इराणच्या 3 न्यूक्लिअर साइट्सवर हल्ले केलेले. फोर्डो, नतांज आणि इस्फान असं त्या साइट्सचं नाव. हाही हल्ला मोठा आणि धोकादायक होता. यानंतर नायजेरियातील ISIS वेस्ट आफ्रिकेवर अमेरिकेनं गाइडेड मिसाईल हल्ले केले होते. या हल्ल्यात अमेरिकेच्या टार्गेटवर 16 दहशतवादी होते. यानंतर व्हेनेझुएलामध्ये काय झालं हे तर अख्ख्या जगाने पाहिलं. तिथल्या राष्ट्राध्यक्षाला त्याच्या राहत्या घरातून रातोरात अटक करण्यात आली. पुढे त्याचं काय झालं हे कुणालाच माहित नाही. आणि आता इराणमध्ये अमेरिका काय करते हेही सगळं जग पाहतंय. गंमत म्हणजे इतका विध्वंस करूनही ट्रम्प यांना वाटतं की त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा. ही कॉमेडी नाही तर काय बरं? आता हे सगळं का? तर विश्लेषकांचा दावा आहे की अमेरिकेत जेव्हा जेव्हा सत्ताधाऱ्यांची लोकप्रियता कमी होते तेव्हा तेव्हा ते युद्ध पुकारतात.
याला रॅली अराउंड द फ्लॅग इफेक्ट म्हणतात. म्हणजे घरातल्यांपेक्षा बाहेर शत्रू तयार करा. यामुळे देशातले लोक महागाई, भ्रष्टाचार आणि एप्स्टीन फाईल सारखे गंभीर आरोप विसरून नेत्याच्या मागे उभे राहतात. इराणवरचा हा हल्लाही याचाच भाग तर नाही ना? कारण एप्स्टीन फाईल्समुळे ट्रम्प यांची प्रतिमा अमेरिकेत प्रचंड डॅमेज झालेली हे अख्ख्या जगाला माहितीये. पण मग अमेरिका ही दादागिरी का करू शकते? तर तेही समजून घ्या. अमेरिका दादागिरी करू शकतो याचं पहिलं कारण आहे डॉलरची सत्ता. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने जगाला गळफास लावलाय. तेल खरेदी करायचंय, डॉलर द्या. सोनं घ्यायचंय, डॉलर द्या. जर उद्या अमेरिकेनं तुमच्यावर निर्बंध लादले तर तुमचा देश कंगाल होईल. या आर्थिक गुलामीमुळे जग अमेरिकेला घाबरून असतं. यामुळे अमेरिका ठरवते की जगात कोणत्या देशाने अण्वस्त्र बनवायची आणि कोणी नाही. इस्रायलकडे अण्वस्त्र आहे, पण अमेरिका गप्प आहे, कारण इस्रायल अमेरिकेचा मित्र आहे. पण इराणने प्रयत्न केला की लगेच सँक्शन्स. उत्तर कोरियाला अमेरिका रोखू शकलं नाही. पाकिस्तानने अमेरिकेच्या नाकावर टिच्चून अणुबॉम्ब बनवले, तेव्हा अमेरिका काही बोललं नाही. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असणं म्हणजे सगळ्या जगाने धगधगत्या ज्वालामुखीकडे दुर्लक्ष करण्यासारखं आहे. कारण पाकिस्तानचं सरकार कोण चालवतं, त्यात किती दहशतवाद्यांचा हस्तक्षेप आहे, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. पण तरीही अमेरिकेनं पाकिस्तानला रोखण्याचा प्रयत्न देखील केला नाही. पण हा, जेव्हा भारताने पोखरणमध्ये चाचणी केली तेव्हा याच अमेरिकेनं आपल्यावर आर्थिक निर्बंध लादले होते. त्यावेळी काय झालं? तर 11 आणि 13 मे 1998ला भारताने राजस्थानमधील पोखरण येथे अणुचाचण्या केल्या. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान होते. या चाचण्यांनंतर अमेरिकेनं ताबडतोब भारतावर आर्थिक आणि तांत्रिक निर्बंध लादले होते. त्यात अमेरिकेकडून भारताला दिली जाणारी आर्थिक मदत थांबवण्यात आली होती. विकास प्रकल्पांसाठी निधी रोखला गेला. अमेरिकेनं वर्ल्ड बँक, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, एशियन डेव्हलपमेंट बँक यासारख्या संस्थांना भारताला कर्ज देण्यास विरोध केला. अमेरिका भारत लष्करी प्रशिक्षण, संरक्षण व्यवहार आणि तांत्रिक सहकार्यही थांबवण्यात आलं. अणु, अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रातील हायटेक उपकरणे आणि तंत्रज्ञान भारताला देण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. इतकंच काय, तर अमेरिकेनं कित्येक भारतीय संशोधन संस्थांना एनटीटी लिस्टमध्ये टाकलं होतं. या सगळ्यावरून तुम्हीच विचार करा, अमेरिका खरंच आपला मित्र आहे की मग कट्टर वैरी? यानंतर 1999 ते 2001 दरम्यान भारत अमेरिका संबंध सुधारले आणि पुढे मोठा टर्निंग पॉइंट आला. 2005 मध्ये भारत अमेरिका नागरी अणुकरार झाला. हा करार पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या काळात झाला होता. तेव्हा कुठे भारतावरचे अनेक निर्बंध हटवले गेले होते. बरं, अमेरिका दुसऱ्या देशांना अणुबॉम्ब का बनवू देत नाही? कारण त्यामुळे मानवी अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो, असा त्यांचा दावा आहे. पण विसरू नका की आतापर्यंतच्या इतिहासात दुसऱ्या देशावर अणुबॉम्ब टाकणारा एकमेव देश हा अमेरिकाच आहे. अमेरिकेनं हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले. त्याचे काय परिणाम झाले हे जग आजही विसरू शकत नाही. म्हणजे अणुबॉम्बच्या भीतीनं अमेरिका कधीही कुणावरही हल्ले करतं. इतिहासाची पानं चाळून बघा. अमेरिकेनं 2003 मध्ये इराकवर हल्ला केला. बहाणा काय होता? की इराणमध्ये मास डिस्ट्रक्टिव्ह वेपन्स आहेत. पण नंतर काय सापडलं? काहीच नाही. खोटा बहाणा करून सद्दामला फासावर चढवलं आणि इराकचे तुकडे केले. अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमध्ये 20 वर्ष राहिलं. अब्जावधी डॉलर्स खर्च झाले. शेवटी 2021 साली एका रात्रीत पळ काढला. पण मागे काय सोडलं? पुन्हा तोच तालिबान. ज्या तालिबानसाठी 20 वर्ष खर्च घातले, आता तोच तालिबान अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर आहे. सिरिया, लिबिया, यमन, जिथे जिथे अमेरिकेनं पाय ठेवला तिथे तिथे फक्त विध्वंस, गरिबी आणि गृहयुद्ध उरलंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमेरिका फक्त छोट्या देशांवर दादागिरी करतो. रशिया समोर गेल्यावर त्यांची बोबी वळते. का? कारण रशियाकडे जगातील सर्वात मोठा अण्वस्त्र साठा आहे. चीन समोर तर अमेरिका हतबल आहे, कारण अमेरिकेची स्वतःची अर्थव्यवस्था चीनच्या मालावर अवलंबून आहे. तिथे ट्रम्प यांची मी खुश नाही ही स्टाईल अजिबात चालत नाही. तिथे त्यांना झुकून आणि वाकूनच बोलावं लागतं. आता अमेरिकेच्या मिड टर्म निवडणुका जवळ येत आहेत. या निवडणुकीत ट्रम्प यांना आपल्या समर्थकांना निवडून आणायचं आहे. असं जर झालं नाही तर ट्रम्प यांच्या विरोधात काँग्रेस महाभियोग प्रस्ताव आणू शकतं. इराणवर हल्ला करतानाही ट्रम्प यांनी हाऊस ऑफ काँग्रेसची परवानगी घेतली नाही असं बोललं जातंय. त्यातल्या त्यात खामेनेईला मारलं म्हणजे इराण सरेंडर करेल. ट्रम्पचा हा फाजील आत्मविश्वासही गळून पडलाय. व्हेनेझुएलावर जसा सहज घाला घालता आला तसाच इराणवरही घालता येईल असं ट्रम्पला वाटलं असावं, पण घडलं त्याच्या उलटच. आता इराण आपल्या अस्तित्वाची लढाई लढतोय. त्यामुळे तो कुठल्या थरापर्यंत जाईल याची कल्पना करणंही अशक्य आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे युद्ध दीर्घकाळ चाललं तर त्याचा फटका ट्रम्पलाच बसणार आहे. कारण दीर्घकाळ चालणारे युद्ध लोकप्रियता वाढवत नाही तर कमी करतं. याचं उदाहरण म्हणून विस्टन चर्चिल यांच्याकडे पाहू शकतो. दुसरं महायुद्ध जिंकणाऱ्या विस्टन चर्चिल यांना ब्रिटनच्या लोकांनी निवडणुकीत नाकारलं होतं. त्यामुळे आता ट्रम्प यांचं काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी हा हल्ला खरंच शांततेसाठी केलाय
की मग निवडणुका जिंकण्यासाठी अमेरिकेची ही दादागिरी आता थांबायला हवी का? कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि भेटूयात पुढच्या पोल खोल व्हिडिओमध्ये.